नमस्कार, लीगल वाईज बातमी तुमची साथ कायद्याची. मी सुधीर थळे, कॅमेरामॅन दिनेश कोळी सोबत. आज आपण आहोत धारावी सायन 90 फीट रोडवरती. येथे आपण बघत आहोत की एक रॅली चाललेली आहे. एक अपक्ष उमेदवार आहेत, राईट टू शेल्टरचे पुरस्कृत अपक्ष उमेदवार, आणि त्यांचा नारा आहे की अबकी बार घर का अधिकार आणि निशाणी आहे शिट्टी. तर आपण त्या प्रतिनिधीकडून जाणून घेऊया की त्यांचा अबकी बार घर का अधिकार जो आहे त्याबद्दल काय त्यांच्या प्रतिक्रिया आहेत आणि त्यांचा काय जनतेला आव्हान आहे, काय जनतेला आवाज आहे ते. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. सर, आम्ही बघितलं की तुमचा टेम्पो जो आहे टेम्पोवरती एक नारा लिहिलेला आहे की अबकी बार घर का अधिकार, आणि आम्ही जनतेमध्ये जेव्हा जातोय तेव्हा आम्हाला जनतेकडनंही तोच प्रतिसाद मिळतोय की आमचं जे मत असेल ते अबकी बार घर का अधिकार यांना आमचा सपोर्ट आहे. तर मुळात अबकी बार घर का अधिकार हे काय आहे आणि राईट टू शेल्टर काय आहे, तुम्ही जरा सांगाल का? राईट टू शेल्टर एक 10 वर्षापूर्वी एक लोकांच्या हक्कांच्या घरासाठी त्यांचं जे एक खूप वाईट पद्धतीने त्यांचं जे पुनर्वसन होतं आहे, चुकीच्या पद्धतीने जे पुनर्वसन होतं आहे, या सगळ्या गोष्टींवरती झोपडपट्टीधारकांना न्याय मिळवून देण्यासाठी राईट टू शेल्टर या संघटनेची स्थापना केलेली आहे. आणि तुम्ही जो आता उभे राहिलेले आहेत राईट टू शेल्टरच्या नावाखाली, तर मग तुमचं मुख्य म्हणजे काम काय असेल, जनतेला काय आवाज असेल तुमचा? खरं तर मुंबईमध्ये एक शेल्टरची मुवमेंट राबवणं खूप गरजेचं आहे. मला असं वाटतं 1960 ज्यावेळेस महाराष्ट्राची स्थापना झाली, महाराष्ट्र राज्याची, त्यावेळेपासून शेल्टर ह्या विषयासंदर्भात कुठली मुवमेंट झाली नाही. म्हणून आपण बघाल, जर बाबासाहेब आंबेडकरांनी जो नारा दिला होता की गावं सोडा शहरात या, लोक शहरात आली, शहरामध्ये झोपडपट्ट्यांमध्ये वसू लागली, आणि सरकारने नंतर एक योजना काढली, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण. आपण बघाल तर या योजनेच्या माध्यमातून लोकांचं पुनर्वसन होण्याऐवजी, झोपडपट्टीधारकांचं राहणीमान उंचावण्याऐवजी, मुंबईमधले जे झोपडपट्टीधारक आहेत हे यांना अपात्र करून, यांचं भाडं प्रलंबित ठेवून, यांना त्रास देऊन मुंबईच्या बाहेर यांना फेकलं जातं आहे. म्हणजे बाबासाहेब बोलले होते गावं सोडा शहरात या, आणि आता यांना शहरातून पुन्हा गावी परत जावं लागतं, अशी परिस्थिती आहे. या परिस्थितीवरती काम करण्यासाठी राईट टू शेल्टर ही संघटना स्थापन झालेली आहे. संघटनेच्या 23 शाखा आपल्या पूर्ण मुंबईमध्ये आहेत, आणि ह्याच माध्यमातून आपण निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलो आहे. तुमची ही जी संस्था आहे राईट टू शेल्टर, ही कधीपासून आहे मुंबईमध्ये अस्तित्वात? आहे ना, 2013-14 पासून ही संघटना कार्यरत आहे. मोठ्या प्रमाणात तिचं काम चालतं आहे. मूळ मुद्दा असा आहे की या निवडणुकीमध्ये आपण बघाल तर फक्त पक्षामध्ये विरोध फक्त हाच चालू आहे. तू असली शिवसेना आहे का मी असली शिवसेना आहे, तू काय केलं मी काय केलं, ह्यांनी हे बोललं नंतर त्यांनी स्टेटमेंट दिलं. याच वादामध्ये पूर्ण महाराष्ट्राला यांनी एकदम गुंतवून ठेवलेलं आहे. लोकांचा जो मूळ विषय, लोकांचा जो शेल्टरचा विषय, लोकांचा जो घराचा विषय, या घराच्या विषयावरती कुठलाही नेता कुठलाही पक्ष बोलत नाही. ही खूप मोठी शोकांतिका आहे. म्हणून ही निवडणूक आम्ही मुख्य दक्षिण मध्य मुंबईमध्ये बघाल तर खूप मोठा झोपडपट्टीचा परिसर आहे. या झोपडपट्टीच्या परिसरामध्ये त्या लोकांवरती अन्याय न व्हावा, त्यांचं योग्य पुनर्वसन व्हावं, आणि त्यांना घराचा अधिकार मिळावा, म्हणून आपण ही निवडणूक आपण या ठिकाणी लढतोय. सर, लीगल वाईज तर्फे तुम्हाला या निवडणुकीबद्दल आमच्याकडनं हार्दिक शुभेच्छा राहतील सर. धन्यवाद सर. तर आपण बघितलं की जे प्रतिनिधी आहेत त्यांनी सांगितलं की अबकी बार घर का अधिकार ही राईट टू शेल्टर संस्थेमार्फत ही जी धोरणं आहे ती ह्यासाठीच आहे की एखादा झोपडपट्टीधारक आहे त्याला त्याच्या हक्काचं घर मिळावं, आणि या संदर्भात ते प्रयत्न करत आहेत की एक सामाजिक दृष्ट्या राजकारणात नाही त्यांना ती मदत मिळेल. तर लीगल वाईज ही याबद्दल तसंही घेतो की खरंच ही चांगली गोष्ट आहे की एखादा मुंबईमध्ये जो झोपडपट्टीधारक आहे त्याला असा काही सपोर्ट मिळत आहे, त्याला असा काही सहारा मिळत आहे. धन्यवाद.